आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, इयत्ता 7वी स्कॉलरशिप ची परीक्षा जी आता 26 एप्रिल 2026 ला होणार आहे, तर त्याची रिव्हिजनचे सगळ्यात महत्वाचा घटक जो रिव्हिजन साठी आहे तो म्हणजे कोणता? आता आपण सिलेबस बघूया. संख्या ज्ञान आहे 8 मार्काला, संख्यावरील क्रिया आहे 18 मार्काला आणि भूमिती आहे जवळपास 22 मार्कला. तर ही भूमितीची रिव्हिजन आता तुम्ही बघा प्रत्येक घटक, तर 22 मार्काला कोणताच घटक नाही. तर 22 मार्काचा जो घटक आहे भूमिती, तो आज आपण घेऊन येणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये हे भूमितीतील मूलभूत संबोध तर सगळंच होईल. समांतर रेषा, गुणधर्म, संगत कोण, आंतर कोण, विक्रम कोण होईल, वर्तुळ होईल, त्रिकोण होईल, पायथागोरस, हे जे काय 7 चॅप्टर आहे, 7 चॅप्टरवर आतापर्यंत जे काही प्रश्न आले होते प्रिव्हियस इयरचे, तर ते सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण आणि हे सगळे महत्वाचे प्रश्न घेतले जाणार आहेत. यामधूनच आपल्याला 11 प्रश्न येण्याची शक्यता आहे. हे प्रिव्हियस इयरचे जास्तीत जास्त प्रश्न आपण जर केले तर याच टाईप मधले आपल्याला 11 प्रश्न येतील आणि त्यातून आपण 22 मार्क मिळवू शकाल. तर त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. येणाऱ्या 7वी स्कॉलरशिप साठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ. तर बघा काय आहे. सोबतच्या आकृतीत EFG त्रिकोण EFG मध्ये बिंदू H हा रेख FG चा मध्यबिंदू आहे. म्हणजे ही रेष आणि ही रेष समान आहे. जर EFH 45 डिग्री, हा 45 डिग्री म्हणजे हा पण 45 असणार आणि हा असणार 90. 45 45 90 चा हा त्रिकोण आहे आणि त्याची ही मध्यगा आहे. मध्यगा आहे म्हणल्यावर हा काय होतोय, 90 डिग्रीचा कोण होतोय इथं. कारण की तिन्ही हे दोन त्रिकोण कसे होत आहेत, सारखे. आणि मग हे रेषीय जोडीतील कोण होत आहेत, आणि हा कोण सारखा असल्यामुळे इथं होतोय 90 डिग्रीचा कोण. मग आपल्याला काय म्हणले, EH किती? आता बघा खूप सोपं आहे. हे किती आहे? हे आहे 10 वर्गमुळात 2. EG आहे 10 वर्गमुळात 2. मग EF पण 10 वर्गमुळात 2च आहे आणि हा आहे 90 डिग्री. म्हणजे ही बाजू काटकोन करणाऱ्या बाजू आहेत आणि हा आहे त्यांचा कर्ण. मग 10 वर्गमुळात 2, 10 वर्गमुळात 2 म्हणल्यावर हे किती असतं? कर्ण काय असतो? कर्ण असतो वर्गमुळात 2 गुणाकार बाजू. मग वर्गमुळात 2 बाजू किती आहे? 10 वर्गमुळात 2. तर वर्गमुळात 2 यांचा होईल गुणाकार आणि ते येईल 2. तर हे किती आली? बाजू आली 20. बाजू आली 20. आता बाजू जर कर्ण आला 20, कर्ण 20 आला तर आपल्याला काढायचा EH. आता EH किती येईल बघा कसं काढायचं. तर बघा EH काढताना आपल्याला ह्याचं गुणोत्तर एकदा बघून घ्या. हे गुणोत्तर कसं असतं, EF गुणाकार EG बरोबर FG गुणाकार EH. हा फॉर्म्युला आहे, हा लक्षात ठेवा. हा लक्षात ठेवा, तुम्हाला उत्तर येईल. आता EF पण EG किती आहे? 10 वर्गमुळात 2 गुणाकार 10 वर्गमुळात 2. FG किती आहे? 20 आणि आपल्याला काढायचे EH. ठीक आहे. हा फॉर्म्युला कसा आला? तर हा फॉर्म्युला आला 1/2 पाया गुणिले उंची. हे जर केलं तर पाया गुणिले उंची करून हा फॉर्म्युला मिळतोय. मग हे किती आलं बघा, EH आपल्याला काढायचं आहे. तर EH बरोबर 10 वर्गमुळात 2, 10 वर्गमुळात 2 भागाकारामध्ये आलं 20. 10 ने ह्याला भाग जाईल 2, वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 ह्यांचा गुणाकार किती होईल? 2 भागिले 2. 2 ला 2 गेलं, उत्तर आलं 10. ह्याचा गुणाकार आलाय 2. ठीक आहे. तर उत्तर काय आलं? 10. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया. आता डॉट डॉटचे दोन्ही कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. ठीक आहे. आता आपण झूम करूया. कोणाचे कर्ण काटकोनात दुभागतात? तर काटकोनात दुभागणारे कर्ण हे चौरसाचे आहेत, समभुज चौकोनाचे आहेत. फक्त दोघांचेच कर्ण काटकोनात दुभागतात, बाकी कोणाचेच कर्ण काटकोनात दुभागत नाहीत. ह्यांचे काय होते, काटकोन चौकोनाचे कर्ण फक्त दुभागतात. काटकोनामध्ये दुभागतात का नाही? तर फक्त दुभागतात. म्हणजे ही चारी बाजू समान असतात. समांतरभुजचे पण काय होतात, तर ते दुभागतात. पतंगाकृतीचे काटकोन करतात, पतंगाकृतीचे काटकोन करतात पण दुभागत नाहीत. कारण की ही फक्त दुभागला जातो, ही बाजू वेगळी असते आणि ही बाजू वेगळी असते, म्हणून ते दुभागत नाहीत. म्हणून उत्तर काय येते? बी आणि सी, पर्याय क्रमांक 2. आता पुढील प्रश्न बघा. सोबतच्या आकृत्यात आता हा महत्वाचा प्रश्न आहे बघा. 2 पर्याय आहेत.
प्रिव्हियस इयर मध्ये आधी 2 पर्याय विचारायचे, तुम्हाला एकच विचारतील, एकच पर्याय विचारतील. फक्त आपल्याला हे लॉजिक समजायचे. आपल्याला येणारे पेपर ह्यातूनच प्रश्न बनणार आहेत, हे लक्षात घ्या. कारण की एक्झामिनर तेच असणार आहेत, पेपर सेटर तेच आहेत. आत्ताच पेपर झालेला आहे, फॉर्मॅट काय असा एकदम जास्त बदललेला नाही. त्याच्यामुळे जे 8वीचे पेपर आहेत तशाच टाईपचे पेपर 7वीला येण्याची शक्यता 99% आहे. तर बघा, बिंदू एफ बी आणि सी हे भिन्न प्रतलातील बिंदू आहेत. आता हा प्रतल घेऊया, हा एक, आणि तो दुसरा प्रतल. आता एफ बी आणि सी हे एकाच प्रतलातील बिंदू आहेत, भिन्न आहेत का? नाही. म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे. दोन्ही प्रतले छेदतात तिथे रेषा तयार होते, बरोबर आहे. बघा, ही रेषा तयार झाले, हे योग्यच आहे. ए जी ई हे एकाच प्रतलातील नैक रेषीय बिंदू आहेत. बघा, ए जी आणि ई नैक रेषीय एकाच रेषेत आहेत का? नाही, वेगवेगळ्या रेषा तयार कराव्या लागतात. म्हणजे हे पण योग्य आहे. तर पर्याय 2 आणि 3 योग्य आहे. आता हे समांतर आहेत का? तर हे समांतर नाहीत, दोन्ही प्रतले एकमेकांना छेदत आहेत. ठीक आहे, तर उत्तर येईल 2 आणि 3. पुढे बघा, पुढचा प्रश्न. हा प्रश्न एवढ्यांदा विचारलाय, कंटिन्यू विचारलेला जातोय हा प्रश्न. तर हा प्रश्न कसा सोडवायचा हा बघा. एका वर्तुळाचं सर्वात मोठ्या जीवेची लांबी दिली 7. मग बघा, जीवा काढूया आपण. सर्वात मोठी जीवा म्हणजे काय असते? व्यास असते. व्यास, मग लांबी दिली 7 म्हणजे त्रिज्या आली 3.5. तर त्याच वर्तुळात तिच्यापासून 2.1 मीटर अंतरावर असणाऱ्या समांतर, म्हणजे ही समांतर आहे, 2.1 मीटर अंतर, म्हणजे हिथून हे अंतर किती आहे? 2.1. ठीक आहे, तर त्या जीवेची लांबी किती? मग हे काटकोनात समान असतं. मग ह्या जीवेची लांबी विचारली, मग काय करावं लागेल? बघा, हिथून ही आपल्याला जोडावं लागेल. मग हे 2.1 हे 3.5. मग पायथागोरसच्या त्रिकुटाने हे सुटते. बघा, अशी डायग्राम होईल. आपण ते वरचं जर कॅन्सल केलं तर अशी डायग्राम होईल. आपल्याला काय काढायचे? आपण नावं देऊ, ए बी आणि इथे एम. आपल्याला एम बी काढायचे, टोटल ए बी काढायचे. मग कसं काढतो आपण? तर बघा, पायथागोरसचे त्रिकुट काढताना आपण असा, की बाजू बाजू हा कर्ण, त्याला कितीने भाग जातो? 7ने. 7 त्रिक 21, 7 5 35. मग किती त्रिकुट असतं? 3 4 5 असतं. मग ही 3 ची 7 पट आहे, 4 ची 7 पट काय आली? 28. 5 ची 7 पट काय आली? 35. म्हणजे 2.1 2.8 येईल आणि 3.5 हे काय झालं? हे त्रिकुट झालं. ठीक आहे, म्हणजे एम बी किती आलं? 2.8. हे 2.8 म्हणल्यावर हे पण 2.8 आणि बेरीज आली 5.6. ठीक आहे, पर्याय काय येईल? पर्याय 2. पुढे प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 59. आता इथं काय म्हणलंय? इथं बघा, एस एफ ए वजा पीई ए आणि आपल्याला आरजीसी दिले, हे 50 दिले. हे 50 असल्यामुळे हे पण किती आलं? हे 50 आलं. हे 50 आलं, तर हे पण किती आलं? 50. 50 50 100 म्हणल्यावर हे किती आलं? 80. हे 80 म्हणल्यावर हे 80 आलं. हे 80 म्हणून हे दोघं किती आले? हे बाजू सारख्या, तर ह्या 50 50 आल्या. हा 50 म्हणल्यावर हा पण 50 आला. हा रेषीय जोडीतील कोण आहे? हा आला 130. मग बघा, एस एफ ए आला 130 आणि पीई ए हा आला 50. 130 मधून 50 गेलं, उत्तर आलं 80. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघूया आपण प्रश्न क्रमांक 48. आता कधी पण लक्षात ठेवायचं की आकृती काढायची. आकृती काढली की आपला प्रश्न चुकण्याची शक्यता एकदम कमी होते. मग ही अशी आपली आकृती बघा. ठीक आहे, हा समभुज चौकोन आहे. समभुज चौकोनाच्या कर्णाच्या मापाचे गुणोत्तर. आता इथून काढूया आपण. हा एक कर्ण, हा एक कर्ण. आता कर्णाच्या मापाचे गुणोत्तर 3:4 आहे. म्हणजे हे समजा 3x आहे, तर हे आलं 4x. मग हे पण आलं 4x, हे पण आलं 3x. आता आपण पूर्ण लांबी 3x घेऊ शकतो आणि निम्मी 1.5x घेऊ शकतो, दोन्ही करू शकतो. पण तसं न करता हे 3x घ्या, सोपं पडते. कारण की विद्यार्थी काय म्हणतात की पूर्णच बाजू सर 3x असेल. 3x आहे, करेक्ट आहे तुमचं, पण हिथून जर आपण निम्म केलं तर आपण वरचं 3x आणि खालचं 3x घेतलं तरी चालेल, चुकणार नाही आपला प्रश्न. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता 3x 4x म्हणलं त्रिकुट किती असतं? 3 4 5 असतं. म्हणजे ही बाजू किती आली? 5x. 5x किती दिले आपल्याला? 20.
5x किती दिली आपल्याला 20 दिली, म्हणजे x ची किंमत किती आली 4. x ची किंमत 4 म्हणजे 4 × 16 4 × 12, म्हणजे हा पूर्ण कर्ण किती आला हे तर 12 तर 12. एक कर्ण आला 24 आणि दुसरा कर्ण आला 32. तर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काय असते 1/2 कर्णाच्या लांबीचा गुणाकार. 1/2 24 × 12, बघा हे ह्याला भाग जाईल. 12 आणि 32 चा गुणाकार असतो 384. ठीक आहे, एवढा सोपा प्रश्न आहे. पुढे बघूया आपण. आता हा पण प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जातोय. बघा, दोन चौरसाची बाजू, एका चौरसाची बाजू, एक चौरस काढूया. ह्या चौरसाच्या बाजू दुसऱ्या चौरसाच्या कर्णाच्या बाजूच्या मापाशी एकरूप आहे. दुसऱ्या चौरसाच्या 30 सेमी ही किती आहे 30 आहे, म्हणजे ही बाजू किती आहे 30. मग ह्याचं क्षेत्रफळ किती आलं 30 आणि 30 चा गुणाकार 900 आलं. ह्याचं क्षेत्रफळ किती आलं 1/2 कर्णाच्या लांबीचा गुणाकार. कर्णाच्या लांबीचा गुणाकार केला तर हे आलं 15 × 45, म्हणजे ह्याचं क्षेत्रफळ आलं 900, ह्याचं क्षेत्रफळ आलं 450. तर प्रत्येक वेळेस असा प्रश्न आला की क्षेत्रफळ काढून घ्या, उत्तर चुकणार नाही. तर इथं काय म्हणलंय अयोग्य विधान कोणते. आता अयोग्य विधान कोणते येईल बघा, दोन्ही चौरसाचे क्षेत्रफळ समान नाहीत, योग्य आहे. दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ पहिल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या निमपट आहे, हे पण योग्य आहे. 450 हे 900 च्या निमपट असतं. पहिल्या चौरसाचे क्षेत्रफळ दुसऱ्यापेक्षा कितीने जास्त आहे तर 900 ने जास्त नाही 450 ने जास्त आहे, म्हणजे हे चुकलंय. तर उत्तर काय येईल 3. दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ पहिल्यापेक्षा 450 ने कमी आहे, तर हे पण योग्य आहे. तर काय येईल ऑप्शन 3 हे चुकीचं आहे. आता प्रश्न क्रमांक पुढील बघूया आपण. इथं काय नंबर टाकलेले नाहीत, किती नंबरचा प्रश्न आहे. आता बघा, PSQ काढायचंय, PRS दिले बघा, PRS जे दिलंय ते पहिल्यांदा लिहून घ्यायचं. आता त्याच्यावरून मी काय काढू शकतो, हे 55 आहे, तर हे किती आलं हे आलं 110. आता दुसरी गोष्ट काय की ही मला दिलाय व्यास हे 110, तर हे पूर्ण किती असेल 180. मग इथून इथपर्यंतचं अंतर किती असेल 70, कारण की पूर्ण किती आहे 180, अर्धवर्तुळ आहे 110 म्हणल्यावर ते 70. आता PSQ हे विचारलंय, तर हा 70चा निम्मा असतो, 70चा निम्मा किती आलं 35, पर्याय 4. ठीक आहे. आता काही विद्यार्थ्यांना मी जे सांगतोय ते फास्ट वाटत असेल की ह्या कन्सेप्ट झाल्या नाहीत, तर त्यांच्यासाठी काय आहे तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट हे आपलं ऍप्लिकेशन आहे. त्या ऍप्लिकेशन मध्ये हा संपूर्ण कोर्स अपलोड आहे. पहिल्या चॅप्टर पासून, म्हणजे नवनीतचं जे पुस्तक आहे, नवनीतच्या पुस्तकाच्या पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत जेवढे काय प्रश्न आहेत ते सगळे सोडून दिलेले आहेत त्या ऍपवर, आणि हे सगळे अशाच पद्धतीने सोडून दिलेत. खूप फायदा होतोय त्याचा विद्यार्थ्यांना, तुम्ही एकदा ट्राय करून बघा. ठीक आहे. मग बघा आता पुढे, एका त्रिकोणाचे सर्व शिरोबिंदू वर्तुळ परिघावर परस्परांपासून समान अंतरावर आहेत. म्हणजे काय की आपण अशी आकृती काढली आणि एक वर्तुळ पण काढूया आपण. हा हा असा वर्तुळ. ठीक आहे. ह्या वर्तुळावर एका त्रिकोणाचे सर्व शिरोबिंदू वर्तुळ परिघावर परस्परांपासून समान अंतरावर आहेत. म्हणजे ह्या ए बी आणि सी प्रत्येक समान अंतरावर आहेत, म्हणजे हा कसला झाला समभुज त्रिकोण झाला. त्यांचे वर्तुळ केंद्रापासून प्रत्येक अंतर 14 सेमी, म्हणजे इथून हे अंतर किती आहे 14 सेंटीमीटर. प्रत्येकाचं अंतर किती आहे 14 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय विचारलंय तर त्रिकोणाची मध्यगा किती सेमी असेल, म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर ए पासून हे एम पर्यंतचं अंतर किती, हे अंतर किती दिले 14. मग केंद्रापासून किती छेदत ते 2x आणि x, 2 1 ह्या प्रमाणात मध्यगा छेदत असते. आणि समभुज त्रिकोणाची मध्यगा किंवा बाकीचे जे सगळे पॉइंट आहेत तर ते कुठं असतात तर ते इथंच येणार. मध्यगाचा छेदनबिंदू किंवा लंबदुभाजकाचा छेदनबिंदू एकच असतो, म्हणून हे कसे छेदणार 2 1 ह्या प्रमाणात. म्हणजे 2x ची किंमत आहे 14, x ची किंमत आली 7,
म्हणजे ही उरलेली बाजू आली 7, 14 आणि 7 उत्तर काय येईल 21. पर्याय 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघा प्रश्न क्रमांक 70. आपल्याला क्यू एम विचारला आहे. मगाची सारखा प्रश्न आहे. काय करावं लागेल? पहिल्यांदा त्रिकोणाचे क्षेत्रफळ, त्रिकोण पी क्यू आर, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. मग पहिला एरिया काय येईल? 1/2 बाजू पाया गुणिले उंची. हा पाया आला, ही उंची आली 16 गुणिले 12. आता पुढे काय येईल? 1/2 पाया, पाया काय आला? पी आर आणि उंची आली क्यू एम. मग आपल्याला ह्याच्यात कशाची किंमत माहिती? हे माहित होतं क्यू आर आणि पी एम माहिती, पी क्यू माहिती, पी आर नाही, पी क्यू आणि क्यू आर माहित होतं. त्याच्यावरून ह्या किमती लिहिल्या, पण पी आर माहित नाही ना. 16 12 त्रिकूट किती असतं बघा? 12 16 आणि पुढे कर्ण. ह्याला किती भाग जातो? 4 ने. 4 त्रिक 12, 4 चौक 16. ही 3 ची चौपट, 4 ची चौपट. मग पुढे किती येईल? 5. 3 4 5 त्रिकूट असतात. 5 ची चौपट आली 20. म्हणजे ही पूर्ण बाजू आली 20. म्हणजे पी आर किती आलं? पी आर आलं 20. बघा 1/2 ला 1/2 कॅन्सल होईल. 16 गुणाकार 12 छेद 20 बरोबर काय येईल? क्यू एम. मग आता क्यू एम ची किंमत किती आली? 16 आणि 12 ह्यांचा गुणाकार 2 ने भाग देऊया. हे आलं 6, हे आलं 10. 16 96, 96/10 म्हणजे 9.6 आपल्या प्रश्नाचे उत्तर. पुढे बघा, आता इथं समजून घेण्यासारखी काय आहे गोष्ट, की चक्रीय चौकोनचे सम्मुख कोण आहेत. आता चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण कसे असतात? समान. समान असतात का? नाही. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण असतात? पूरक. कसे असतात? पूरक असतात. म्हणजेच 180 डिग्री त्यांची बेरीज असते. त्यांची बेरीज किती असते? 180 डिग्री. पुन्हाचे सम्मुख कोण सारखे असतात? तर समांतर भुजचौकोनासारखे असतात. ह्यांचे कसे असतात? पूरक. म्हणजे 3x अधिक 10 अधिक 4x अधिक 30 ची किंमत किती? 180. 3x आणि 4x किती आलं? 7x अधिक 40 बरोबर 180. 7x बरोबर 180 वजा 40. 7x ची किंमत आली 140. x ची किंमत आली 140 छेद 7 म्हणजे आली 20. x ची किंमत 20 आली. 20 त्रिक 60 अधिक 10 उत्तर आलं हे 70. 20 चौक 80 अधिक 30 उत्तर आलं 110. 70 110 पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघूया आपण. बघा आता हा दिलाय आणि इथं काय म्हणले? क्यू आर. तर सोबतच्या आकृतीत पी क्यू आर मध्ये ए क्यू पी 130 आहे. हा 130 म्हणल्यावर आतला कोण किती आला? 50. हा 50 आला. हा 140 म्हणल्यावर आतला आला 40. 50 40 म्हणल्यावर हा किती आला? 90 आला. जर 90 आला तर ही काय आला? ही बाजू आली कर्ण. 90च्या पुढची बाजू काय असते? कर्ण. मग पायथागोरसचा सिद्धांत 12 16 आणि काय येईल? किती भाग जातो ह्याला? 4 ने. 4 त्रिक 12, 4 चौक 16 आणि 4 पंचे 20 येईल. 3 4 5 त्रिकूट त्याला मल्टिप्लाय केले, उत्तर येते पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. 67 उत्तर आलं 4. 68 बघा. ह्या टाईपचा पण प्रश्न वारंवार विचारला जातो आणि कसा सोडवायचा बघूया आपण. बघा इथं हे किती आहे? हे 70 आहे. हे 2x आहे. हे किती आहे? 2y. मग मी असं लिहू शकतो 2x अधिक 2y अधिक 70. त्रिकोणाचे 3 कोण आहेत हे? त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180. मग 2x अधिक 2y बरोबर किती आलं? 180 वजा 70. 180 तून 70 गेलं 110 आलं. 2x अधिक 2y ची किंमत आली 110. x अधिक y प्रत्येकाला 2 ने भागा. ह्याला 2 ने भागलं, ह्याला 2 ने भागलं तर ह्याला पण 2 ने भागावं लागेल. किती आलं? 55. म्हणजेच x आणि y ची बेरीज किती आली? ह्या x ची आणि ह्या y ची, ह्या दोघांची मिळून बेरीज आली 55. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज किती असते? 180. तर हा जो त्रिकोण बनतोय ह्या त्रिकोणात x आणि y ची बेरीज 55 आहे. मग 180 वजा 55 उत्तर काय आलं? 125. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया आपण.
प्रश्न क्रमांक 63. वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याच्या त्रिज्येच्या वर्गाच्या समचलनात बदलते. ठीक आहे. ज्या वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 चौरस सेमी असते त्या वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी असते. तर 42 सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? आता वरी काय दिले ते देऊ द्या. सगळ्यात सोपं काय, 42 सेमी त्रिज्या आहे आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ, तर काय असतं फॉर्म्युला, पाय वर्ग 22/7. पाया किती? 42 गुणाकार 42. जर आपण गुणाकार केला 7 सख 42 तर उत्तर लगेच येऊन जातं ऑप्शन 1. ठीक आहे. ऑप्शन 1 त्याचा गुणाकार येईल. पण ह्याच मेथडने सोडवायचं तर कसं सोडवणार? 14 साठी 616 तर 42 साठी किती? तर हे 14 ची किती पट केली? 14 ची तिप्पट केली. तर हे कशात बदलतं? वर्गाच्या समचलनात. म्हणजे हे जे किती पट करावं लागेल? 9 पट. 616 गुणिले 9. तर असं उत्तर अपेक्षित होतं, पण तसं न करता असं केलं तर ते करेक्टच आहे. आता पुढे बघूया आपण. 6 एकदिशीय बिंदू बघा, 1 2 3 4 5 6. 6 एकदिशीय बिंदू परस्परांशी जोडून तयार होणाऱ्या रेषाखंडांची संख्या कशी मोजतो आपण? 1 2 3 4 5 आणि ह्यांची बेरीज करतो. 1 + 2 + 3 + 4 + 5. किती रेषाखंड तयार झाले? 15. व 5 एकदिशीय बिंदू 1 2 3 4 5 कसे मोजतो आपण? 0 1 2 3 4 यांची बेरीज 1 + 2 + 3 + 4 यांची बेरीज झाली 10. तर वर किती रेषाखंड तयार झाले? 15. इथे किती झाले? 10. 15तून 10 गेले, उत्तर आलं 5. पुढे बघूया आपण पुढील प्रश्न. बघा, सोबतच्या आकृतीत रेषा एल आणि एम समांतर कशा आहेत? समांतर आहेत. पी त्यांची छेदिका आहे. डब्ल्यू ची किंमत काढायची. तर हे 3x आणि x हे किती आलं? रेषीय जोडीतील कोण? 4x. 3x आणि x ची बेरीज 4x. 4x म्हणजे किती? 180. x ची किंमत किती आली? 180/4 म्हणजे आली 45. x आलं 45. हे 45 म्हणजे हा पण काय आला? संगत कोण? 45. पूर्ण किती असतं? 180. 180 - 45. उत्तर किती आलं? 135. पर्याय 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघूया आता पायथागोरसची त्रिकुटे. बघा, 11 60 61. तर हे पायथागोरसचे त्रिकूट आहे का? हो आहे. कसं लक्षात घेतलं? 60 आणि 61 ची बेरीज हे कशा संख्यात? लगतच्या संख्यात, क्रमवार संख्यात, क्रमवार आहेत. तर 60 आणि 61 ची बेरीज 121 आणि 11चा वर्ग 121. तर हे त्रिकुटे. आता हे पुढचं कसं बघायचं? तर ह्या कशात? लगतच्या एकाडे एक संख्यात, एकाडे एक संख्यात ह्या मोठ्या संख्या. मग काय करतो आपण? 35 + 37 ची दुप्पट किती आली? 72 ची दुप्पट 144 आणि 12चा वर्ग किती? 144 आहे का? आहे. म्हणजे हे पण काय आहे? हे पण त्रिकुट आहे. ठीक आहे. आता 24 आणि 25 ची बेरीज 49. 49 कोणाचा वर्ग आहे? 7चा. इथं किती दिलंय? 10. म्हणजे हे त्रिकुट आहे का? हे नाही. पुढे बघा, हे असं दिलं प्रमाणात तर ह्याला भाग द्यायचा. 5 ने भाग जाईल. 3 4 5 त्रिकुट आहे का? 3 4 5 हो आहे. म्हणजे हे पण त्रिकुट आहे. आता पुढे बघा, ह्याला 4.5 हे ते म्हणजे पॉईंट घालूया आपण. पॉईंट घालवण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 2 ने. 4.5 ची दुप्पट 9, 6 ची दुप्पट 12, 7.5 ची दुप्पट 15. आता ह्याला 3 ने भाग जातो. 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15. 3 4 5 त्रिकुट आहे का? आहे. म्हणजे हे पण आहे. आता इथं पण दुप्पट करा. इथं किती आलं? 15. हे आलं 18. हे आलं 25. तर 15 20 25 त्रिकुट आहे. 15 18 25 आहे का? नाही. म्हणजे किती आले बघा? 1 2 3 4. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढे बघू आपण. आता आपल्याला दिले एबीसी. एबीसी 70. हे 70 आहे म्हणल्यावर त्याच्या पुढचा कोण म्हणजे हा किती असणार? 70 ची दुप्पट 140. हा 140 असणार. ओ सी बी. ओ सी बी हा किती दिलाय? 15. ठीक आहे. आणि आपल्याला विचारलाय BAS हा विचारलाय. ठीक आहे. आता उत्तर काढायचं कसं? हा 15 आहे, हा 70 आहे.
हा 140, हा 140 म्हणल्यावर हा किती आला बघा, हा आला 40, हा 40 म्हणल्यावर आपल्याला BAS काढायचा आहे. ठीक आहे, हा 40 म्हणल्यावर हा किती आला, हा 20, तो 20 येईल, हा पण येईल 20, 20 येईल, हा 20 म्हणल्यावर बरं तो काढण्यापेक्षा आपल्याला दुसरा म्हणजे असं काढून पण येईल, हा 20 आला, हा 20 आला, हा 15 आहे. ठीक आहे, हा 70 आहे. मग हा 15 आहे आणि हा 40 म्हणल्यावर हा पण हा 40 येईल. ठीक आहे, हा 40 येईल, 40 आणि 15 किती झालं 55, 150 मधून 55 गेलं, हे किती आलं, हे 125, हे 125 म्हणल्यावर हा किती आला, हा आला 55, 70 55, मग हा किती आला BAS, हा एवढा, तर तो पण आला 55. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे, बघून घ्या काय काय सांगितलंय, कसं कसं लिहिलंय ते. पुढे बघू आपण, किती दोन पर्याय काढायचे सोबतच्या त्रिकोण BCD मध्ये रेख CE व रेख BF मध्य काय, आता मध्य काय म्हणल्यावर ही बाजू आणि ही बाजू समान झाली, ही बाजू आणि ही बाजू समान झाली, आणि हे 2 ह्या प्रमाणात छेदतात, हे 2 ह्या प्रमाणात छेदतात, हे 2x हे x, हे 2y हे y, तर हे अशा पद्धतीने छेदत असतात. तर जे काय आपल्याला माहिती ते लिहिलं. आता बघूया उत्तर. BE आणि ED सारखे का, BE आणि ED समान आहे बघा, 2GF बघा, GF ची दुप्पट ही BG इतकी आहे का, आहे, म्हणजे ऑप्शन 1 आणि 2 करेक्ट आहेत. आता CED 90 आहे का, माहित नाही. BCE आणि ECD हे समान आहेत का, तेही माहित नाही. तेही आपण काढू शकत नाही, पण जे काढू शकतो त्याच्यावरून आपण उत्तर निघलं आपलं. आता पुढे बघा, आपण प्रश्न क्रमांक 60, वेगवेगळ्या टाईपचे जवळपास सगळे प्रश्न आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. AB दिले 1.2, DE दिलंय 1.8, BC दिले 1.6 आणि हे विचारले. तर इथं फॉर्म्युला काय असतो बघा, AB छेद BC बरोबर DE छेद EF, 1.2 छेद 1.6 बरोबर 1.8 छेद x इकडे येईल आणि इथं काय येईल, 1.8 गुणवले 1.6 छेद 1.2. ठीक आहे, किती भाग जाईल, 6, 6 1 6, 6 2 12, 6 18, 2 ने भाग जाईल, किती येईल 0.8, 0.8 आणि 3चा गुणाकार हे आलं 2.4. हे आपल्याला विचारले DF पूर्ण विचारले, तर 1.8 अधिक 2.4 उत्तर आलं 4.2. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता पुढे बघा, चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोनाची मापे दिलेत. आता मग असा प्रश्न झाला असेल, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन कसे असतात, त्यांची बेरीज असते 180, 2x अधिक 10 3x अधिक 15 यांची बेरीज किती आली 180, 2x आणि 3x आलं 5x, 10 आणि 15 आलं 25, हे आलं 180, 2x ची किंमत आली 5x ची किंमत आली 180 वजा 25, 5x बरोबर किती आलं 155, x ची किंमत आली 155 छेद 5 31, x ची जर किंमत 31 आहे तर 31 दुने 62 अधिक 10 72 आणि 31 त्रिक 93, 93 अधिक 15 108. तर पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघूया, ह्या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं. एकदम सोपं आहे. इथं काय म्हणलंय, पूरक कोणाचे एकूण जोड्या किती आहेत, कसं काढतो, तर हे मोजतो, एक ही पहिली रेष, ही दुसरी रेष, ही तिसरी रेष, ही चौथी रेष, 1 2 3 4, 1 2 3 4 म्हणजे ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे, ह्यांची बेरीज नाही करायची, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 नका करू, 10 येत नाही उत्तर, उत्तर येते पर्याय 2. पुढे बघा, एका समभुज त्रिकोणाची बाजू दिली आणि आपल्याला विचारले क्षेत्रफळ कसं काढायचं. तर समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असते, वर्गमुळात 3/2 3/4 सॉरी 3/4 आहे, 3/4 बाजू वर्ग, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बाजू किती आहे 14.
कितीने भाग जाईल 2 ने, इथं आलं 7, 2 ने भाग जाईल 7, 7 7 49, 49 वर्गमुळात 3, पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले 34. पुढचा प्रश्न बघूया आता. हा पण प्रश्न कसा आहे, सोपा आहे. फक्त कसं आहे, हे बेसिक कन्सेप्ट आपल्या क्लिअर असल्या की हे प्रश्न खूप सोपे आहेत. आता हे 43 आहे, तर हा पण किती येईल 43 का, तर हा अंतर्युत्क्रम कोण आहे, हा 129, तर हा काय झाला, हा अंतर कोण आहे, ह्यांची बेरीज असते 180. 180 मधून 129 वजा करा, किती आलं, तर हे आलं 51, आलं 51. हा संपूर्ण कोण किती आला, 51 अधिक 43, उत्तर काय आलं 94. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. प्रश्न वाचून घ्या. ठीक आहे, पुढे बघूया आपण. एका आयताची लांबी 24 सेमी व रुंदी 10 सेमी आहे आणि आयत कशावर कापलाय, कर्णावर. बघूया आपण, आयत बनवूया. आता आयताची लांबी 24, आयताची लांबी 24, रुंदी 10, 24 ते 10 हा कर्णावर कापला. ठीक आहे, तर 10 24 26 त्रिकूट असतं. 10 24 26 काय असतं, त्रिकूट. मग ह्यांची बेरीज किती आली, कर्णाची परिमिती 10 24 अधिक 26 ची बेरीज आली 60. पर्याय क्रमांक 4. पुढे बघा. एकाच बिंदूत छेदणाऱ्या 3 किंवा अधिक रेषा एक संपत्ती असतात, योग्य आहे, हे योग्य आहे. विरुद्ध किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो, योग्य आहे. एक रेषा व त्या रेषेवरील एक बिंदू, ही एक रेषा आणि त्यावरील एक बिंदू यांनी प्रतल निश्चित होते, हे चुकीचे आहे. कारण की प्रतल निश्चितीसाठी काय लागतं, 3 एक रेषीय बिंदू लागतात, असे बिंदू लागतात. त्याच रेषेवरील बिंदू नाही, वेगळा बिंदू लागतो. म्हणून उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3 हे असत्य आहे. आणि एकमेकांना छेदणाऱ्या 2 रेषांचा छेदनबिंदू एकच असतो, हे पण योग्य आहे. पुढे बघा. एकच शिरोबिंदू नसलेल्या, आता एकच शिरोबिंदू नसलेल्या 2 कोण संलग्न असू शकतात का, नसतात. ह्यांची बेरीज करा, ह्यांची बेरीज आली 90, तर कोणाची बेरीज 90 असते, ती असते कोटी कोणाची, पर्याय क्रमांक 1. पुढे बघूया आपण. एक काटकोन त्रिकोण करणाऱ्या बाजू 5 सेमी व 12 सेमी आहेत, तर त्रिकोणाची परिवर्तुळाची त्रिज्या किती. परिवर्तुळाची त्रिज्या काय असते, कर्णाच्या निम्मी. परिवर्तुळाची त्रिज्या काय असते, कर्णाच्या निम्मी. मग 5 12 त्रिकूट किती असतं, 13, म्हणजे कर्ण किती आलं 13. कर्ण जर 13 आला तर 13/2 किती आलं, 6.5. पुढे बघूया. एका सभागृहाची लांबी 20 मीटर व रुंदी 17 मीटर आहे. असं हे सभागृह धरू आपण, 20 आहे, 17 आहे आणि अर्धा मीटरच्या काय केलं, तिथं फरशा बसवल्यात. तर अशा किती फरशा बसतील बघा, 20 गुणिले 17 भागिले अर्धा मीटर म्हणजे 0.5 काढायचं. आता बघा, 20 17 तिथं 5 5 पॉईंट गेला म्हणजे वरती काय आलं 2 शून्य, खालचे 2 पॉईंट गेले म्हणून वरती आले 2 शून्य. तर बघा, 5 चोक 20, 5 2 10 किती आलं, 17 चोक 68 गुणिले 20 आणि ह्याचा गुणाकार आला 136 वर 0. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. चौरस हा आयत असतो, योग्य आहे. आयत हा समांतरभुज चौकोन असतो, योग्य आहे. चौरस हा समांतरभुज चौकोन असतो, योग्य आहे. समभुज चौकोन चौरस असतो का, समभुज चौकोनच्या 4 बाजू सारख्या असतात पण प्रत्येक कोण 90 असतो का, नसतो. ड चुकला म्हणजे अ ब करेक्ट आहे, ब क पण करेक्ट आहे, म्हणजे उत्तर काय येईल 1 आणि 2. ठीक आहे, पुढे बघूया. 13 सेमी बाजू असलेल्या समभुज चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 24 सेमी असल्यास दुसऱ्या कर्णाची लांबी किती, कसं काढायचं बघा. समभुज चौकोन काढून घेऊया आणि मग उत्तर येईल. असा समभुज चौकोन, बाजू 13 आहे, ही बाजू 13 आहे. एक कर्ण किती आहे 24, 24 म्हणल्यावर हा 12, हा 12. मग किती त्रिकूट असतं, 5 12 13 त्रिकूट असतं. हे 5 आहे म्हणल्यावर खालचं पण आलं 5, म्हणजे पूर्ण कर्ण किती आला, 5 ची दुप्पट 10. पुढील प्रश्न बघूया. एका त्रिकोणाच्या 2 बाह्य कोनाचे माप दिले बघा. असा त्रिकोण घेतला, हा बाह्य कोन 140,
हा बाह्य कोन 130. हा 140 म्हणल्यावर आतमध्ये आला 40, कारण की ह्यांची बेरीज 180 असते. 140 आणि 40 180. आणि हा आला 50. 40 50 म्हणल्यावर ही काय आला 90, कारण की सगळ्याची बेरीज असते 180. 40 आणि 50 ची बेरीज झाली 90. 180 तून 90 गेलं म्हणजे शिल्लक राहिलेला कोण किती आला 90. 90 म्हणल्यावर काय असतो काटकोन. पुढे बघूया. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आहे 13 सेमी. बघा आपण वर्तुळ काढून घेऊया. आणि एका जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर आहे 5. म्हणजे इथून हे अंतर आहे 5 आणि ही त्रिज्या आहे 13. 5 12 13 ते कुठं असतं हे 12 म्हणल्यावर हे पण किती आलं 12 आलं. 12 अधिक 12 किती आली जीवा आली 24. पुढे एका कोणाचा पूरक कोण व कोटी कोण यांचे गुणोत्तर कसं लिहितो आपण. कोटी कोण पूरक कोण अशा पद्धतीने लिहितो आपण. ह्यांचे गुणोत्तर किती आहे हे पूरक कोण 13x आहे, हे 4x आहे. मग आपला फॉर्म्युला काय आहे पूरक कोण वजा कोटी कोण किती असतं. पूरक कोण आणि कोटी कोणाची वजाबाकी असते 90. तर 13x वजा 4x बरोबर आलं 90. 9x ची किंमत किती आली 90. x ची किंमत आली 10. x ची किंमत 10 म्हणजे 4x ची किंमत 40. कोटी कोण 40 म्हणल्यावर कोण किती आला 90 वजा 40, कारण की ह्या दोघांची बेरीज असते 90. 90 वजा 40 उत्तर आलं 50. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता बघा एका वर्तुळाचं केंद्रीय कोन वर्तुळ काढून घेऊया. तिथून केंद्रीय कोन काढू आपण असा. हा किती 135 आहे. हा 135 म्हणल्यावर हा पण किती आला 135. पूर्ण वर्तुळ आता हे संगत कोन संगत विशाल कोणाचे माप पूर्ण वर्तुळ असतो 360चा. 360 वजा 135 उत्तर काय आलं 225. शेवटचे काही प्रश्न राहिलेत. ठीक आहे शेवटचे हा आणि पुढचा एकच प्रश्न राहिलाय. तर ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि पुढील जो टॉपिक असेल तो कशावर घ्यायचा हेही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. नित्य समानता बहुपदी नाही तुम्हाला नित्य समानता बैजिक राशी एकचल समीकरण हा घ्यायचा का दुसरा घ्यायचा व्यावहारिक गणित हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त लाईक करा, जेणेकरून काय होईल की आम्हाला प्रोत्साहन मिळेल नवनवीन व्हिडिओ आणण्यासाठी. तर बघा एका चौरसाचा कर्ण किती 7 सेमी. असा हा चौरस आहे, हा 7 सेमीचा आहे. तर त्याची बाजू किती असते. आता बाजू कर्ण काढायचा असेल आपल्याला कर्ण काय असतो बघा. कर्ण बरोबर वर्गमुळात 2 बाजू हा फॉर्म्युला आहे चौरसासाठी. आणि कर्ण दिलाय 7 तर बाजू कशी काढायची. तर बाजू बरोबर काय येईल बघा 7/वर्गमुळात 2. आता हे वर्गमुळात 2 नकोय मला, तर मी काय करणार वरती पण वर्गमुळात 2 ने खाली पण वर्गमुळात 2 ने छेदाला आणि अंशाला वर्गमुळात 2 2 ने गुणणार.